चला चला वा या कसा आहेस? मी छान आहे. बस किती बरं वाटतंय खूप दिवसांनी तुझ्या घरी आले. हो ना. मग आता अजिबात काळजी करायची नाही, कुठला विचार करायचा नाही. तो जो गिल्ट आहे ना तुझ्या मनात त्याला असं करत जा म्हणायचं, कळलं? आणि छान रिलॅक्स व्हायचं. आता तुला माणसात आल्यासारखं वाटतंय ना? करेक्ट आहे. आता सगळी टेन्शन्स विसरून जा, कारण तू तुझ्या मित्रांच्यात आली आहेस, कळलं ना? तुम्ही दोघेही नसतात तर माझं काय झालं असतं खरंच माहित नाही. आशू प्लीज प्लीज, तो आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नको. अगं बोलू दे की तिला. तिच्या बोलण्यावर सगळीकडेच बंधन होती. तुला काय, तुला जे मनात येईल तू ताडकन बोलून टाकतेस. पण मनातलं बोलता न येणं म्हणजे काय त्याची कल्पना नाहीये बरं का तुला. सगळाच कोंड मारा झालाय तिचा. त्यामुळे ते तिला सॉरी म्हणावं असं वाटत असेल तर म्हणू दे यार. म्हण. रोहन, फार बोलतोयस ना तू. बघितलं आशू, किटीवर दादागिरी करणार पण आहे हा कोणीतरी. दादागिरी करणार दादागिरी करतोय माझ्यावर. सारखा तोच विचार करून वेडं व्हायची वेळ आली आहे. अश्विनीचा चेहरा नजरेसमोर हलतच नाही. माझ्याकडे एक आधार म्हणून पाहिजे रे ती. जेव्हा जेव्हा नमिता आणि तिचे वादविवाद व्हायचे तेव्हा म्हणायची की तुमच्याकडे पाहून मी हे सगळं सहन करते मिस्टर प्रधान, कारण तुम्हीच मला समजून घेता. आणि वेळ आल्यावर मी काय केलं? काय नाही. तिच्या बाजूने खंबीरपणे उभा पण नाही राहू शकलो यार. मग खूप गिल्टी वाटतंय मला अमुक. शुभंकर पण एक मिनिट. नमिता? हाँ बोल नमिता. हॅलो अमुक, शुभू तिकडे आलाय ना? हो आहे. मला अंदाज होता एवढ्या सकाळी मला न सांगता तो गेलाय. इनफॅक्ट तो मोबाईलही घरी विसरलाय. त्याला सांगशील का मी ब्रेकफास्टला त्याची वाट बघते लवकर घरी यायला? ओके, सांगतो मी त्याला लवकर घरी यायला. थँक्स. हे बघ शुभंकर, हे न तुटणारे बंध आहेत. मला माहिती आहे की नमिताचं वागणं योग्य नाहीये, पण म्हणून तू काय तिला सोडून देणार आहेस? हां, अशा परिस्थितीत तिला तुझ्याशिवाय कोणाचा सपोर्ट आहे? एकतर मीराही दुरावली आहे. मला मान्य आहे त्यालाही नमिता जबाबदार आहे, मान्य आहे मला. या सगळ्या प्रकारामुळे मा पण नाराज आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नमिताची काळजी घेण्याचं काम तुझं नाही तर कोणाचं आहे? अश्विनीला मदत करणं ही तुझंच कर्तव्य आहे आणि ते तू कर, नक्की कर. पण नमिताला काहीही कळू न देता. समीर, मी खूप वादळातून गेले.
ती ससे होलपट झाली माझी. बरोबर चूक या वादात खूप क्लेश करून घेतले मी. पण माझा आत्मा साक्षी आहे की मी निष्कलंक आहे. मी जे काही केलं ते स्वार्थासाठी नाही, तुझी आणि दादाची मान वाचवण्यासाठी केलं. तू समजून घेशील ना मला? माझ्या बाजूने राहशील ना उभा? का आलात तुम्ही इथे? अश्विनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला फक्त माझी बाजू. तुमची बाजू पुरेशी स्पष्ट झाली आहे मिस्टर प्रधान. आणि आता तुम्हाला जरी काही सांगायचं असलं तरी मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही कृपा करून इथून निघून जा प्लीज. अश्विनी, एक मिनिट. हे बघ, तुझा गैरसमज झालाय. जे झालं ते, अगं पण माझी सिच्युएशन जरा. तिने काय सांगितलं ते ऐकलं नाही तुम्ही? ती जे काही सांगतेय ते ऐका, नाही तर मी स्वतः. किती, एक मिनिट. अश्विनी, जे झालं ते खरंच खूप वाईट झालं आणि खूपच वाईट पद्धतीने झालं. या सगळ्याच प्रकारामुळे मी खूप अस्वस्थ झालोय का, आणि म्हणूनच मी. अस्वस्थ होऊन काय होणार आहे मिस्टर प्रधान? जे काही झालं त्याचे परिणाम मलाच भोगायला लागतात ना. काय मिळालं मला सरोगसीचा निर्णय घेऊन? तुमच्यासारखी अस्वस्थ होऊन मी मोकळी तर नाही ना होऊ शकत. फक्त तुमच्यावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत. तुम्ही प्लीज इथून निघून जा ताबडतोब. अश्विनी, तू जे काही बोलतेस मला सगळं मान्य आहे का, पण मी माझी जबाबदारी नाकारतच नाहीये. एक मिनिट, जबाबदारी वगैरे बोलू नका तुम्ही. काय शोभत नाही तो शब्द तुमच्या तोंडून. जबाबदारी जबाबदारी म्हणताय. तुमची बायको जेव्हा आशूला घराबाहेर काढत होती तेव्हा कुठे गेली होती तुमची जबाबदारी? हा, तुमच्याच बाळाची किंमत काही लाखात केली जात होती तेव्हा जबाबदारी आठवली नाही? हा, भीक मागून मागून आशूला माझं बाळ असं करत डोक्यावर चढवून ठेवली, तिच्या आरत्या ओवाळल्या. आणि जेव्हा तुमच्या बायकोला मूल होणार आहे हे कळल्यानंतर तुझं बाळ आणि तू इथून निघून जा असं करून तिला लाथ मारून हकलून दिली, तेव्हा नाही आठवली ही जबाबदारी? पण प्रॉब्लेम काय माहितीये का मिस्टर प्रधान, हे थांबवण्याची हिंमत नाहीये तुमच्या अंगात. आता कशाला नाटकं करायला आलाय? हा, हे बघ हिटी, मी मगाशीच म्हटलं की मी फक्त माझी बाजू मांडायला इथे आलोय. मला एक संधी देशील प्लीज? का का द्यायची तुम्हाला संधी? पश्चाताप करून घेऊन स्वतः नामा निरळ होण्यासाठी? जेव्हा आशूला घराबाहेर हाकलून दिलीत ना तेव्हा तुमचा संबंध संपला. आणि हो, तेव्हा आम्हाला तुमच्या पराक्रमांची झेप सुद्धा कळली ना किती येते. हे घर माझं आहे आणि मी माझ्या आशूला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. आणि हो, जीव गेला तरी मी माझा शब्द पाळणारच आहे. आतापर्यंत मी तुझं खूप ऐकलं, आता तू माझं थोडंसं ऐकशील? इतकं सगळं झाल्यावरही मी इथे आलो. तू मला वाटेल ते बोलणार याची कल्पना असतानाही इथे आलो. याला काहीतरी कारण असेल. हे बघ किटी,
अश्विनी माझ्याकरता फक्त माझ्या बाळाची सरोगेट मदर नाहीये. गेल्या काही महिन्यात आम्हा दोघात काही वेगळेच बंध निर्माण झाले. या नात्याला नक्की काय म्हणायचं, कोणतं नाव द्यायचं मला माहित नाही. पण एक गोष्ट नक्की, आमचं नातं खूप पवित्र आहे. आणि म्हणूनच किटी, मी इथं फक्त हे सांगायला आलो की अश्विनी बाबतची माझी जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. अश्विनी, तुला कधीही कुठलीही मदत लागली मला हाक मार, मी धावत येईन. बाळाची आणि स्वतःची सुद्धा काळजी घे. टेक केअर. बाय किटी. आम्ही अगदी सुरुवातीला नवीन नवीन असे प्रेमात पडलो होतो ना, तेव्हाही मी शुभूची एवढी वाट पाहिली नव्हती. खरं सांगू का, मला ना हे सगळं खूप एक्साइटिंग वाटतंय. पहिलं चेकअप ऍक्च्युली थ्रिलिंग. आणि अगदी खरं सांगायचं ना तर अजूनही माझा विश्वासच बसत नाहीये. मग झालं तर बघा ना, मग आपण अजून शुभूच येत नाहीये. नमिता, मी येऊ तुझ्या बरोबर? कारण शुभंकरला अजून उशीर झाला ना तर या नवीन डॉक्टरांकडे तुझी अपॉइंटमेंट मिस होईल. नाही नाही नको, शुभूलाच घेऊन जाईन. आणि आत्ताच नाही, मग प्रत्येक चेकअपला शुभंकरलाच बरोबर घेऊन जाणार. त्यांनी यायलाच पाहिजे ना, दुसऱ्या कोणाबरोबर नाही जाणार मी. अगं असं करून कसं चालेल नमिता? काय झालं? काय नाही, अरे मी सांगते. शुभू, आज आपल्याला पहिल्यांदा चेकअपसाठी जायचं होतं. आपलं ठरलं होतं ना की तू येणार आहेस माझ्या बरोबर. मी कधीपासून तुझी वाट बघते. मला म्हणाल्या की त्या येतील माझ्या बरोबर म्हणून, पण मी म्हटलं नाही, आजच्याच नाही, माझ्या प्रत्येक चेकअपला तूच मला माझ्या बरोबर यायला हवाच. बाकी कुणी बरोबर येण्याचा प्रश्नच येत नाही. अगं मी तर लहान सहान गोष्टींचा इश्यू काय करते? लहान सहान? ही गोष्ट तुला लहान सहान वाटते शुभंकर? 10 वर्षांनी बाळ होणारे आपल्याला ही लहान गोष्ट आहे? आशूच्या प्रत्येक चेकअपला तू हजर असायचास ना? मीता, हा काय वेळेपणा चालवलास तू? मेंदू गहाण ठेवलायस का तू? प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन काय करते? ऑल राईट. अगं तू मा, खरंच सांगतो, या सगळ्यामुळे मला एक दिवस वेळ लागणार आहे. शुभंकर, परिस्थिती खरंच खूप कठीण आहे, पण सगळ्यातून तुलाच मार्ग काढायचा आहे रे.
राखावी बहुतांची अंतरे असं रामदास स्वामी म्हणून गेले. ते किती गरजेचं आहे आणि किती कठीण आहे हे आत्ता कळतंय मला. शुभंकर, तुला एक सांगू, सध्या मानापमान बाजूला ठेव. नमिताला नॉर्मल ठेवणं तुला गरजेचं आहे. तिच्या बिहेवियरल प्रॉब्लेमसाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल असं वाटतंय मला शुभंकर. फुरसतीत मी मीराशी बोलून घेईन, पण सध्या तरी तिचा मानसोपचार तज्ञ तूच आहेस. तिचं मन राख, सांभाळ तिला. जा. प्रॉमिस. बरं, आता एक 10 मिनिटं दे मला. कपडे बदलतो आणि लगेच निघूया. मिस्टर प्रधानांना आपण जास्त बोललो का? काय? जरा बरी आहेस ना तू? अशोक, काय अगं हे तुझं? ते तुझ्याशी ज्या पद्धतीने वागलेत ना, त्या मनाने फारच संयमाने वागलेस. माझ्या बाबतीत जर असं केलं असतं ना, तर शिव्या तर दिल्याच असत्या. शिवाय कॉलर धरून घराच्या बाहेर काढलं असतं त्यांना. संयमाने वागले तू होतीस म्हणून तरी मी जरा. असं नाही ग किटी. शेवटी काहीही झालं तरी नमिता प्रधान त्यांची बायको आहे. मिसेस प्रधानांचा स्वभाव, त्यांचे प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे मिस्टर प्रधानांची कोंडी होते आणि आज ते स्वतः इकडे आले. चला चला, पटकन चालायचं. प्रधानांच्या घरी जायचं आणि जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घालायचं. किती काय अडचण याला? अशी तू म्हणजे ना मुंगी चावली ना, तर तिच्या बाबतीत सुद्धा असाच विचार करशील की किती चिमुकली आहे, कसं मारू मी तिला. माझं डोकं फिरवतेस हे असं काहीतरी बोल. बरं, आता मी कॉफी पिणार आहे. तू काय पिणार आहेस, दूध की कॉफी? दूध नको, कॉफी चालेल. फटके मारी ना तुला, खरंच सांगते. दूध बीत बंद केलंस ना तर याद राख, दूध घेऊन येते, नाही तर हा शिव्या घालेन आम्हाला. काय करायचं नाही या मुलीच्या बाबतीत कळत नाहीये. सतत कदा अशीच विचार करणार. अश्विनी माझ्याकरता फक्त माझ्या बाळाची सरोगेट मदर नाहीये. गेल्या काही महिन्यात आम्हा दोघात काही वेगळेच बंध निर्माण झाले. या घरात अश्विनीशी अशा प्रकारे बोललेलं मला चालणार नाही. अश्विनीचा अपमान मी खपवून घेणार नाही, मग तो कुणीही केला असला तरीही.
मदतीसाठी हाक मारल्यावर तू लगेच येशील याची खात्री आहे मला. येऊन जाऊन तू माझ्या होणाऱ्या बाळाची भाडोत्री आई असे लक्षात ठेव. आता गप्प होतेस का? तुला मिस्टर प्रधान तसे नाहीयेत. नाहीतर ते माझ्याशी बोलायला इथे आलेच नसते. त्यांनी जे काही केलं ते मला प्रामाणिक वाटलं. मला निदान त्यांना फोन तरी करायला हवा.